नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 11 जून 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। घरी चांगला अभ्यास करतो, शिकवणी नको म्हणून घरातून निघून गेलेला 14 वर्षीय मुलगा कोरेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 12 तासातच सापडला। कुटुंबाने सोडला सुटकेचा निश्वास। कोरेगाव शहरातील एकंबे रस्ता परिसरात असणाऱ्या एका उपनगरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या 14 वर्षीय मुलाने शालेय शिक्षण घेत असताना शिकवणी नको म्हणून घरच्यांनी मागे तगादा लावला होता। मात्र घरचे ते मान्य करत नसल्याने त्याने घरातून निघून जाण्याचा अचानक निर्णय घेतला। त्याप्रमाणे सोमवारी सकाळी तो घरातून निघून गेला। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी तात्काळ फिर्याद दाखल करून घेत सूत्रे हलवली आणि तपासाला सुरुवात केली। उपनिरीक्षक गणेश माने यांनी तांत्रिक विश्लेषण करत मुलाचा शोध घेतला। मुंबईतून पुण्याकडे येत असताना त्याला पद्धतशीररित्या सुखरूपपणे ताब्यात घेतले। एकूण 12 तासात पोलिसांनी त्याचा शोध लावल्याने कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला। एकूणच कोरेगाव पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। सोहम दीपक माने वय 14 असे सोमवारी सकाळी 6 वाजता घरातून निघून गेलेल्या मुलाचे नाव आहे। तो स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दी मॉडर्न इंग्लिश स्कूल कोरेगाव येथे शिक्षण घेत आहे। अभ्यासात तो हुशार आहे, मात्र त्याने परीक्षेत चांगले मार्क पाडावेत यासाठी पालकांनी त्याला शिकवणी लावली होती। शिकवणी नको, घरच्या घरी बसून अभ्यास करतो आणि चांगले मार्क पाडतो अशी विनवणी वारंवार तो पालकांना करत होता। मात्र पालकांनी ती विनंती धुडकावून लावली। घरात किरकोळ वाद सुरू होते, त्यामुळे रागाच्या भरात सोहमने घर सोडण्याचा निर्णय मनोमन घेतला आणि त्याप्रमाणे सोमवारी सकाळी कोरेगाव सोडले। त्याने मजल दर मजल करत थेट मायानगरी मुंबई गाठली। मुंबईमध्ये त्याने जेवणावर ताव मारला आणि इकडे तिकडे फिरला। मुंबईतील वातावरण पाहून कंटाळा आल्यानंतर त्याने पुण्याच्या दिशेने कूच केली। त्याच दरम्यान त्याने एका ठिकाणी स्वॅप मशीनवर आपल्या ताब्यात असलेले ATM कार्ड स्कॅन केले आणि नेमके लक्ष ठेवून बसलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांना क्षणातच त्याचे लोकेशन मिळाले। त्यांनी आपले नेटवर्क वापरले व त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषण करत पुण्याच्या दिशेने येत असलेल्या मुलाची माहिती मिळवली। त्याच्यावर लक्ष ठेवत पद्धतशीररित्या ताब्यात घेतले। एकूणच सकाळपासून सुरू झालेला सोहमचा शोध रात्री उशिरा संपला। 12 तासाच्या अथक मोहिमेनंतर पोलिसांना सोहम माने सुखरूप हाती आला। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, उपनिरीक्षक गणेश माने, दीपिका मुसळे यांच्यासह तपासामध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला। पालकांनी देखील समाधान व्यक्त केले। घनश्याम बल्लाळ यांनी पोलीस निरीक्षक म्हणून कोरेगाव पोलीस ठाण्याचे सूत्रे हाती घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याबरोबरच सर्व गुन्ह्यांचा तपास तात्काळ करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे। त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सवलतीमध्ये बियाणे खरेदी करावे, पंचायत समिती प्रशासनाचे आवाहन। कोरेगाव पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे 50% अनुदानावर बियाणे प्रस्ताव घेण्याचे काम चालू आहे। त्याचा कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण आणि सहाय्यक गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी मंगळवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना केले आहे। पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे सेस अंतर्गत 50% अनुदानावर बियाणे अनुदान प्रस्ताव घेण्याचे काम चालू आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत हे प्रस्ताव घेतले जाणार आहेत। सदर योजनेमध्ये बियाणे खरेदी करणारे शेतकऱ्याला बियाण्याच्या किमतीच्या 50% किंवा 1500 रुपये यापैकी कमी असेल एवढा लाभ देय राहील। इच्छुक शेतकऱ्यांनी अर्जासोबत खाते उतारा, 7/12, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, रेशनिंग कार्ड झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे जोडून दिनांक 20 जूनपर्यंत कागदपत्रांसह अर्ज कृषी विभाग, पंचायत समिती कार्यालय कोरेगाव येथे सादर करावे असे आवाहन सुप्रिया चव्हाण व लालासाहेब गावडे यांनी केले आहे। महाबळेश्वरमध्ये दुर्मिळ जातीचे कासव पाळणे आले अंगलट। वन विभागाने छापा टाकून केली सुटका, दाखल केला वन्यजीव अधिनियमाप्रमाणे गुन्हा। दुर्मिळ पशुपक्षी व कासव पाळणे हा गुन्हा असल्याची माहिती असून देखील केवळ प्रसिद्धीसाठी आणि मोठेपणासाठी कासव पाळणे हॉटेल मालकाच्या चांगलेच अंगलट आले आहे। महाबळेश्वर नजीक ॲग्रो रिसॉर्टवर वन विभागाने छापा टाकत दुर्मिळ जातीच्या कासवाची मुक्तता केलीच, त्याचबरोबर रिसॉर्ट मालकावर वन्यजीव अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे महाबळेश्वरसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। संपूर्ण देशात महाबळेश्वरबद्दल पर्यटकांना विशेष आस्था आहे। देशभरातून पर्यटक दरवर्षी पर्यटनासाठी महाबळेश्वरसह तापोळा परिसरात येतात। त्यामुळे पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यासाठी हॉटेल मालक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असतात। दुर्मिळ जातीचे कासव पाळून ते आपल्या
फिश टँकमध्ये ठेवत पर्यटकांना आकर्षित करणे हॉटेल मालकाच्या अंगलट आले आहे। महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर असलेल्या हरचंदी गावातील मोरेवाडी येथे नीलमोहर ॲग्रो रिसॉर्ट आहे। या रिसॉर्टमधील फिश टँकमध्ये दुर्मिळ जातीचे व मऊ पाठीचे कासव रिसॉर्ट मालकाने पाळले असल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्यांनी खातरजमा केल्यानंतर सोमवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास वन विभागाच्या पथकाने हरचंदी येथील रिसॉर्टवर छापा टाकला। या कारवाईमध्ये रिसॉर्टमधील फिश टँकमध्ये दुर्मिळ व मऊ पाठीचे कासव आढळून आले। वन विभागाच्या विशेष पथकाने दुर्मिळ जातीचे कासव ताब्यात घेतले व हॉटेलचे मालक विजय बबन शिंदे यांच्या विरोधात मंगळवारी सकाळी 10 वाजता सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत वन्यजीव संरक्षण 1972 कलम 2939 44 50 व 51 अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे। जिल्हा उप वनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। मसवडमध्ये वास्तुशांतीचे जेवण ठरले डोकेदुखी। विषबाधेमुळे शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली। मान तालुक्याची उपराजधानी असलेल्या मसवड शहरात सोमवारी एका वास्तुशांती सोहळ्यातील जेवण अनेकांसाठी अडचणीचे ठरले। त्याच्या विरोधात पोस्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दाखल सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास उपनिरीक्षक व नगरपालिकेच्या तपास अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली आहे। शहरात एका ठिकाणी नूतन इमारतीच्या वास्तुशांती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी चांगल्या अन्नपदार्थांची रेलचेल होती। वास्तुशांतीच्या ठिकाणी शुभेच्छा दिल्यानंतर अनेकांनी जेवणाचा आस्वाद घेतला। जेवण केल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। काही वेळानंतर बऱ्याच लोकांना एकसारखाच त्रास व्हायला सुरुवात झाल्याने संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी मसवडमधील खाजगी दवाखान्यासह शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती अशी माहिती मिळत आहे। यावेळी रुग्णांना राज्य सरकारच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे। सरकारी दवाखान्यात देखील काही बाधित रुग्णांनी उपचार घेतले। मसवडमध्ये झालेल्या विषबाधा प्रकाराची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू होती।